हां हॅलो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आम्ही जाणार आहोत लोणावळ्याला। आम्ही अचानकच ठरवले की लोणावळ्याला जायचं आहे। सडन प्लॅनिंग आमची झालेली आहे। तर अभिराज पण इथे मस्त असा रेडी झालेला आहे लोणावळ्या ट्रिपसाठी। आमची ही वन डे ट्रिप असणार आहे आणि बघूया आता आम्हाला किती वेळ लागतो लोणावळ्याला पोहोचायला। तर मध्ये मध्ये आपण भेटूया। आता छान असा प्रवास करून आम्ही खंडाळा घाटात पोहोचलेलो आहोत। तर खूप आम्हाला मज्जा आली आहे प्रवास करताना आणि आम्ही मस्त गरमागरम वडे खाऊन आणि डान्स मस्ती करून खंडाळा घाटात पोहोचलेलो आहोत। तर तुम्ही पण बघू शकता, बघा मस्त खंडाळा घाटातला एक व्ह्यू। खूप मज्जा येत आहे, मस्त वाटत आहे एकदम। तर आता आपण खंडाळा घाटामधील सुंदर व्ह्यू बघून जात आहोत लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठी। आपण तिथे आता बघूया काय काय दिसते आपल्याला। ओके, बाय। आता आम्ही आलो आहोत लोणावळ्यामध्ये सुनील मॅक्स म्युझियममध्ये। तर इथे बघू शकता ही त्यांची एंट्री आहे सुनील मॅक्स म्युझियमची। आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू म्युझियममध्ये कोणते स्टॅच्यू वगैरे आहे, एंट्री फी आहे, वेगवेगळे शो होते आतमध्ये गेल्यावरती। आता मी वॅक्स म्युझियममध्ये एंट्री केलेली आहे। तर इथे सगळ्यांचे स्टॅच्यू आहेत, बघू शकता। गोपीनाथजी मुंडे आहे तिथे, भगतसिंग यांचा स्टॅच्यू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे आणि त्यांच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन पण इथे दिलेली आहे। बाळासाहेब ठाकरेंचं स्टॅच्यू आहे वॅक्स म्युझियममध्ये। लोणावळ्यामधील वॅक्स म्युझियममध्ये आम्ही आलेलो आहोत। तर छान असे सगळ्यांचे स्टॅच्यू इथे बघायला मिळतात। तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा। मुलांना सुद्धा इथे खूप आवडलेले आहे सगळ्यांचे स्टॅच्यू। त्यांना असं वाटत आहे की रिअलच आहेत असे स्टॅच्यू आहेत। खूपच बघू शकता आणि खूप आतमध्ये खूप मोठं म्युझियम आहे इथे। छान असं हे वॅक्स म्युझियम आहे, मस्त असं स्टॅच्यू आहे सगळ्यांचे, एकदमच रिअल वाटत आहे ॲक्च्युली। आतमध्ये सुद्धा म्हणजे खूप मोठं वॅक्स म्युझियम आहे हे बघा। क्रिकेटर्स, सेलिब्रिटीज, लीडर्स सगळ्यांचे स्टॅच्यू इथे त्यांनी केलेले आहेत। रिअल्स एकदम रिअल वाटत आहे, मुलं एन्जॉय करतात मस्त इथे। चला गाईज, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। ओके, बाय।